चला, जय हिंद फ्रेंड. आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टेटमेंट अँड कन्क्लुजन हा जो प्रकार आहे हा डिस्कस करत होतो. ठीक आहे ना. स्टेटमेंट अँड कन्क्लुजनमध्ये आपण बऱ्याचशा ज्या बाबी आहेत त्या पाहिल्या. आपण प्रिव्हियस एक्झाममध्ये काय काय प्रश्न विचारले आहेत ते सुद्धा लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केले. ते प्रश्न अजून पूर्ण झालेले नाहीत. क्लिअर आहे ना. परत सांगतो पहा, स्टेटमेंट अँड कन्क्लुजनचे प्रश्न पूर्ण झालेले नाहीत, पण तुम्हाला मी अप टू डेट लेवलवर आणून ठेवलं आहे. आता स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट सुरू करूया. याचंही 1-2 दिवसात बेसिक होईल आणि अप टू डेट लेवल आणून ठेवू. त्यानंतर स्टेटमेंट अँड अजम्पशनच्या बाबतीतही तसंच करू. आणि मग मला एक प्रॅक्टिस घ्यायची आहे तिघांची कंबाईन प्रॅक्टिस का घ्यायची आहे, कारण स्टेटमेंट अँड कन्क्लुजन जेव्हा आपण डिस्कस करतो की नाही बोर्डवर, तेव्हा तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असते की आपल्याला कन्क्लुजनच द्यायचं आहे. म्हणजे तुमचा माइंड बरोबर त्याच पद्धतीने विचार करतो. स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट देताना तुमच्या माइंडमध्ये ते इन्व्हायरमेंट राहते. आता 2 दिवसापर्यंत तुम्ही कन्क्लुजनच्या इन्व्हायरमेंटमध्ये होते. आता इथून समोर 2 दिवस तुम्ही आर्ग्युमेंटच्या इन्व्हायरमेंटमध्ये राहाल. म्हणजे तुम्हाला उत्तर देण्यास त्रास होत नाही, कारण ऑलरेडी तुम्ही त्या इन्व्हायरमेंटमध्ये असता. मग आता मी थांबून का ठेवले आहेत प्रश्न, कारण आता आपल्याला परीक्षेसारखं घ्यायचं असेल 4-5 दिवसानंतर एक कन्क्लुजनचा, एक अजम्पशनचा, एक आर्ग्युमेंटचा असा ॲट रँडम प्रश्न आपण घेऊ. त्यामुळे काय होईल, त्यामुळे तुम्हाला लगेच तुमचा माइंड कन्क्लुजनमधून काढून याच्यामध्ये टाकावं लागेल आर्ग्युमेंटमध्ये, आर्ग्युमेंटमधून अजम्पशनमध्ये. ठीक आहे ना. कारण परीक्षेत त्या पद्धतीने येते. परीक्षेत एकाखाली एक कन्क्लुजनचे प्रश्न येणार नाहीत. आणि त्यामध्ये मग गडबड काय होते की कन्क्लुजनचा प्रश्न आपण आर्ग्युमेंटसारखा हँडल केला तर काय चुकते ते मी तुम्हाला समजून सांगेल. आणि कन्क्लुजनला अजम्पशनसारखं जर आपण घेत असू तर आपलं काय चुकते ते पण सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगेल. क्लिअर का सांगा सर्वांना. ठीक आहे ना. तर आजचा जो आपला प्रकार आहे तो आहे स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट. ठीक आहे ना. तर पहिले बेसिक समजून घ्या की हे आर्ग्युमेंट आहे काय. बरं, कुठे ऐकता तुम्ही आर्ग्युमेंट वगैरे? डिबेटमध्ये. बरोबर आहे ना. मग भांडणात वगैरे राहते की नाही, आर्ग्युमेंट करू नको किंवा मग यासारखे जे वर्ड आहेत ते आपण इथे ऐकतो. आता आर्ग्युमेंट हा जो वर्ड आहे हा फक्त आपण डिबेटमध्ये ऐकतो असं नाही, आणखीन 2-3 ठिकाणी असतो. कुठे असतो आणखीन? युक्तिवाद. मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला? युक्तिवाद. बरं, कुठे असतो हा युक्तिवाद? कोर्टात. करेक्ट. ठीक आहे ना. कोर्टात आपण असं म्हणूया की जे वकील असतात, ठीक आहे ना, आणि जे जज असतात, ठीक आहे, जे वकील आणि जज असतात ते सुद्धा वकील जजच्या समोर जे काही आपल्या अशिलाविषयी माहिती देत असतो त्याला काय म्हटलं जातं? युक्तिवाद म्हटलं जातं. ठीक आहे की नाही. तुम्ही असं सध्या जे सलमान खानच्या मुलाची एक केस सुरू आहे, शाहरुख खानची. ठीक आहे ना. बरोबर आठवलं नाही का? हां, ठीक आहे. आर्यन खानची. ठीक आहे ना. हां, क्लिअर सर्वांना. हां, त्याच्यामध्ये आपण रोज काहीतरी न्यूज पाहत असतो रोज काहीतरी. ठीक आहे की नाही. जसं त्याच्या वकिलाने जामीन मागितला, मग हा युक्तिवाद केला, न्यायालयाने तो युक्तिवाद काय केला? फेटाळून लावला, या पद्धतीचे. ठीक आहे ना. म्हणजे युक्तिवाद हा जो वर्ड आहे ना, हा वर्ड आपण या व्यतिरिक्त 2-3 ठिकाणी आणखीन पाहतो. ठीक आहे ना. आता ॲक्च्युअलमध्ये मग युक्तिवाद असतो काय? ठीक आहे ना. ॲक्च्युअलमध्ये युक्तिवाद असतो काय आणि आपल्याला राज्यसेवेत किंवा मग एका ऑफिसरला याची गरज काय असते? युक्तिवाद म्हणजे काय असते? आता इथे आपण चुकतो केव्हा ते पहा. प्रश्नाचं उत्तर देताना आपण चुकतो केव्हा? जेव्हा आपण डिसिजन द्यायला लागतो युक्तिवादामध्ये तेव्हा आपण चुकतो. ठीक आहे ना. म्हणून सर्वात पहिला पॉईंट पहा, विद्यार्थ्यांना चुकवणारा सर्वात पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंटच्या प्रश्नामध्ये तुम्ही कुठेही डिसिजन द्यायचं नाही. कारण डिसिजन देण्याचं काम कोणाचं असेल? जजचं. वकिलाचं काम असते का? नाही. वकिलाचं काम काय असते? फक्त आणि फक्त युक्तिवाद देणे. आता युक्तिवाद 2 प्रकारचे असतील. कसे 2 प्रकारचे असतील मला सांगा. आता 2 समजा क्लायंट आहेत आणि त्यांचे 2 वकील भांडत आहेत. तर प्रत्येक वकील आपल्या क्लायंटच्या बाजूने सबळ युक्तिवाद मांडत असतो. सबळ म्हणजे स्ट्रॉंग युक्तिवाद मांडत असतो. आता हा म्हणतो आहे की नाही, माझा जो क्लायंट आहे तो 12 वाजता त्या दिवशी घटनेच्या ठिकाणी नव्हताच, तो इतर कुठेतरी गेला असेल. त्याने एका वकिलाने असा युक्तिवाद मांडला. मग जजला तो स्ट्रॉंग वाटला की नाही सांगा. मग समोरचा काय करेल? समोरचा असा युक्तिवाद देईल की याने दिलेला युक्तिवाद काय ठरला पाहिजे? कमकुवत ठरला पाहिजे. खोटा नाही, कमकुवत ठरला पाहिजे. क्लिअर आहे की नाही. म्हणजे युक्तिवाद 2 प्रकारचे असतात. एक तर स्ट्रॉंग असते किंवा मग वीक असते. स्ट्रॉंग म्हणजे आपण काय म्हणूया, दिलेल्या बाबीला सपोर्ट करणारा युक्तिवाद म्हणजे स्ट्रॉंग युक्तिवाद. आणि वीक करणारा म्हणजे काय? त्याला सपोर्ट न करणारा किंवा त्याच्या विरुद्ध बोलणारा जो युक्तिवाद असेल तो असेल मग वीक युक्तिवाद. क्लिअर सर्वांना. ठीक आहे की नाही. आता यामध्ये काय होते ॲक्च्युली, फॉर एक्झाम्पल सपोज जर मी तुम्हाला सांगितलं, एखादा प्रश्न विचारला, देवाचं अस्तित्व आहे का सांगा. बरोबर आहे की नाही. सपोज मी तुम्हाला प्रश्न विचारला, देवाचं अस्तित्व आहे का. आता यामध्ये काही विद्यार्थी या मेंटॅलिटीची असतात की सर मी लहानपणापासून कधी देवाला नाही मानलं,
म्हणून माझं म्हणणं आहे की देव नाही, ठीक आहे ना. तुम्ही जर या मेंटॅलिटीने उत्तर काढाल ना तर मग तुम्ही डिसिजनकडे जाल. लक्षात येते ना. किंवा जर एखादा व्यक्ती असेल जो खूप खूप देवभोळा असेल तुमच्यापैकी आणि तो देवाला खूप मानत असेल, तर तो काय माइंडमध्ये घेऊन जाईल की देवाचं अस्तित्व आहे. पण तुम्हाला इथे डिसिजन घ्यायचं नाही. समजा देवाचं अस्तित्व नाही हे पटवून देणारा एखादा विद्यार्थी इथे आला, ठीक आहे की नाही. आता तुम्ही न्यूट्रल माइंडमध्ये बसायचं. तुम्ही काही असं घेऊन नाही बसायचं की नाही सर मी तर लहानपणापासून खूप पुजारी आहे म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे. पण समजा एखादा मुलगा इथे आला, त्याने आपल्याला समजून सांगितलं सर एक प्रिन्सिपल आहे फिजिक्समध्ये, हेन्झेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल, ठीक आहे ना सर. कुठेही जर पॉईंट असेल तर तो त्याचं एक्झिस्टन्स दाखवतो, हे प्रिन्सिपल. त्याचं वेव्ह फंक्शन शाय वगैरे असं काहीतरी प्रिन्सिपल आहे ते, ठीक आहे ना. मग तो फिजिक्समधला मास्टर आहे, तो आपल्याला पटवून देतो आहे की सर जर गॉड एक्झिस्ट असेल तर सर तो या फंक्शनमध्ये बसला पाहिजे. कारण सर या फंक्शनमध्ये या रूममधला कुठे असणाराही पार्टिकल काय होतो बसतो. त्याने आपल्याला प्रूव्ह करून दाखवलं. मग त्याने सांगितलं की सर गॉड असेल तर तो याच्यामध्ये बसला पाहिजे. आणि त्याने मॅथमॅटिकली प्रूव्ह करून दाखवलं की सर गॉड या फंक्शनमध्ये बसत नाही. जर तो एवढ्या स्पष्टपणे पटवून देत असेल तर आपण जरी खूप आस्तिक असलो, देवाला मानणारे असलो, तरी त्याने केलेल्या बाबीचं आपण समर्थन केलंच पाहिजे. कारण त्याने त्याविषयी केलेला युक्तिवाद काय आहे, स्ट्रॉंग आहे. बरोबर इथपर्यंत. त्यानंतर मग एखादा दुसरा मुलगा आला या ठिकाणी जो देवाला खूप मानतो. मग त्याने आपल्याला असं काही प्रूफ दिले किंवा समजा बाळ जेव्हा मातेच्या पोटामध्ये येते तेव्हा एक मासाचा गोळा म्हणून असते, निर्जीव असते, आणि अचानक त्याला कुठून तरी सजीवत्व किंवा मग जीव प्राप्त होतो, ठीक आहे ना. आता जीव प्राप्त होणे ही नेमकी प्रोसेस काय आहे, तो कुठून येतो, काही सेल म्युटंट होतात का, म्युटेशन आहे का, किंवा मग जे काही ते डिप्लॉइड हेप्लॉइड वगैरे राहतात ना, ते असं काहीतरी आहे का. पण ती एक प्रोसेसच झाली, तिथे कुठं जीव तो उत्पन्न होत नाही. मग तो असं पटवून सांगेल तुम्हाला नाही म्हणजे देव काय आहे, त्याने केलेला युक्तिवाद काय आहे, करेक्ट आहे. मग तुम्हाला जर मी उभं राहून विचारलं की तुमचं म्हणणं काय आहे सांगा, तर तुम्ही म्हणायला पाहिजे सर आयदर फर्स्ट इज करेक्ट ऑर सेकंड इज करेक्ट. कारण दोघांनी खूप व्यवस्थित युक्तिवाद दिलेला आहे. मला सांगा, जर समजा तुम्ही नास्तिक असाल तर तुम्ही उभं राहून असं म्हणाल का नाही सर पहिल्याचं करेक्ट दुसऱ्याचं नाही कारण सर मी नास्तिक आहे. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही मग काय देत आहे, तुम्ही डिसिजन देत आहे आणि तुम्ही तुमचा पूर्वग्रह त्यामध्ये टाकत आहे. तर इथे तुम्हाला न्यूट्रल बनून काय करायचं असेल, न्यूट्रल बनून तुम्हाला दोघांचं म्हणणं ऐकून घ्यायचं असेल. आणि जो स्ट्रॉंग असेल तो स्ट्रॉंग मानायचा आणि जो वीक असेल त्याला वीक मानायचं. फक्त एवढंच करा. पण ते काय होते माहिती आहे का, प्रोसेस अशी आहे की ते निघता तुम्हाला माहीत पडत नाही कधी तुम्ही डिसिजनच्या बाजूने निघून गेले. म्हणून आपल्याला काय वाटते की जे आपल्याला पटते आहे ते या ठिकाणी करेक्ट आहे. तर सर्वात पहिला पॉईंट हाच घ्या आणि तुमचं चुकण्यामागचं हेच एक कारण असू शकते, ठीक आहे. दुसरं, कधी कधी प्रश्न जे आहेत ते आपल्याला शाब्दिक स्वरूपात अटकवण्याचा प्रयत्न करणारे असू शकतात, ठीक आहे ना. जसं वर दिलेल्या युक्तिवादाला कमकुवत ठरवणारे विधान निवडा. मग आपल्याला वर जे काही दिलं असेल त्याचा युक्तिवाद ओळखता यायला पाहिजे आणि त्याला कमकुवत करणारं म्हणजे त्याला अपोज करणारं जे विधान आहे ते आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी निवडता यायला पाहिजे. क्लिअर आहे. काही लहानसहान बाबी आहेत त्या वाचून घ्या. वाचून तर तसं प्रत्येक गोष्ट लावता येणार नाही, ती आपल्याला लावून पाहावी लागेल प्रॅक्टिकलीच, ठीक आहे ना. तरी मला असं वाटतं की एकदा वाचून पहा, ठीक आहे. काय काय असते पहा. या प्रकारच्या प्रश्नात सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ठीक आहे, आर्थिक किंवा राजकीय इत्यादी विषयाशी संबंधित काही विधाने दिलेली असतात. ही विधाने 1, 2 किंवा उताराच्या स्वरूपात दिलेली असतात. म्हणजे तसंच आहे, एकतर स्टेटमेंट असतील किंवा मग पूर्णच्या पूर्ण उतारा दिलेला असेल. त्यानंतर या विधानाखाली युक्तिवाद दिलेले असतात. हे युक्तिवाद विधानाशी तर्कसंगत असतात किंवा विरुद्ध असतात, जे विधानाला कमकुवत किंवा मुद्द्याला पाठबळ देतात. म्हणजे ते जे मी तुम्हाला सांगत होतो, ठीक आहे ना. पाठबळ देणारे युक्तिवाद हे विधानात उल्लेखित केलेल्या विषयाशी संबंधित व महत्त्वाचे असतात. म्हणजे जे सपोर्ट करणारे आहेत ते. याउलट कमकुवत करणारे युक्तिवाद हे विधानातील विषयाशी संबंधित नसतात किंवा मग कमी महत्त्वाचे असतात. म्हणजेच पाठबळ देणारे युक्तिवाद हे स्ट्रॉंग असतात तर कमकुवत करणारे युक्तिवाद हे दुबळे असतात. मी तुम्हाला एक्झाम्पलने या ठिकाणी समजून सांगितलं किंवा एक आणखीन सांगतो पहा. सपोज जर मी तुम्हाला असं एक 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी तुम्हाला असं म्हटलं की हा टॉपिक करून ठेवा, हा परीक्षेला येतो, आणि तुमच्यापैकी 1-2 विद्यार्थी उभे राहिले, हो सर आम्ही मागच्या 1-2 वर्षापासून MPSCचे पेपर दिले, प्रत्येक पेपरला सर असे 5 प्रश्न आहेत. म्हणजे मी जे स्टेटमेंट केलं, माझ्या स्टेटमेंटला त्यांनी काय दिली, बळकटी दिली. आलं ना. म्हणजे हे झालं स्ट्रॉंग. आणि जर ते माझ्या अपोजमध्ये बोलत असतील तर मग हे काय होऊन जाईल, वीक होऊन जाईल. क्लिअर होते आहे, ठीक आहे ना. यामध्ये आणखीन एक प्रकार असतो पॅरलल युक्तिवाद, आणि तिकडे पडतो पॅरलल निष्कर्ष. तो थोडासा कठीण प्रकार आहे, थोडासा हे व्यवस्थित करून घ्या, मग त्यामधला फरक मी तुम्हाला कदाचित समोर समजून सांगू शकेल व्यवस्थित, ठीक आहे ना. आता स्ट्रॉंग आर्ग्युमेंट आणि वीक आर्ग्युमेंट कोणाला म्हणायचं
या संदर्भात या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे, ठीक आहे ना. स्ट्रॉंग आर्ग्युमेंट जे आहेत ते रिलेटेड टू डेव्हलपमेंट नाही म्हणता येणार, इम्प्रूव्हमेंट, ठीक आहे ना. काय लक्षात घ्यायचं, इम्प्रूव्हमेंट, ठीक आहे, ते स्ट्रॉंग असतील. त्यानंतर एक्सपिरियन्स द ट्रूथ, ठीक आहे, सत्याचा अनुभव करून देणारे असायला पाहिजे. ॲनालाइज द ट्रूथ, युनिव्हर्सल ट्रूथ अँड को रिलेटेड विथ टॉपिक, हे सर्व काय असतील, दिलेल्या युक्तिवादाला स्ट्रॉंग करणाऱ्या बाबी असतील. देन वीक कोणते असतील, जे हाफ एक्सप्लेनेशन देतात, म्हणजे अर्धवट माहिती देतील, ते वीक असतील. सरप्लस म्हणजे जास्तीचं, हायपरबोला, ठीक आहे ना, म्हणजे जसं लहानसं दिलं पण हा म्हणतो की एवढा मोठा साप होता, बरोबर आहे ना, हायपरबोला. सरप्लस ते सुद्धा काय असेल, वीक करेल. ॲम्बिग्युअस म्हणजे निश्चित काहीतरी माहीत न पडणारं, म्हणजे हे असं राहते की ते काही काढूच दिसते, म्हणजे लक्षात येत नाही एवढे जण जेवायला येणार आहेत, केवढे माहीत नाही, म्हणजे ॲम्बिग्युअस. खूप जण जेवायला येणार आहे, मग किती जणांचा स्वयंपाक करायचा, ॲम्बिग्युअस. येत्या लक्षात, म्हणजे म्हणजे माहीत तर होते पण कन्फ्युजन क्रिएट करतात. त्यानंतर कॉपीड आर्ग्युमेंट, हे खूप महत्त्वाचं. आता MPSCने बंद केलं, आधी असं व्हायचं की जसं तसं कॉपी केलं जायचं, पण जर कॉपीड आर्ग्युमेंट असेल जसं तसं, ते काय ठरेल, वीक ठरेल. लक्षात घ्या. कन्क्लुजनमध्ये असं असते का, कन्क्लुजनमध्ये वीक ठरेल का, नाही, कन्क्लुजनमध्ये ते स्ट्रॉंग ठरेल, कारण कन्क्लुजन असतेच कसं, जसंच्या तसं. त्यानंतर अनरिलेटेड टू द टॉपिक, म्हणजे ते आपलं झालं आहे, सकाळचं फिरणं म्हणजे सकाळचंच, संध्याकाळचं वगैरे आपल्याला विचारात घेता येणार नाही. क्लिअर आहे ना. तर इथे काही एक्झाम्पल घेऊया आपण, आणि पहिले जे 2-3 एक्झाम्पल आहेत त्या एक्झाम्पलमधून तुम्ही तुमचं मत मांडायचं. आता कोणीही कन्क्लुजनसारखा विचार नाही करायचा. कन्क्लुजन हे खूप रिजिड राहते, इथे तुम्हाला काही स्कोप नसते, पण इथे तुम्हाला स्कोप आहे. तुम्ही अंदाज लावू शकता, पण तुमचा अंदाज हा दिलेल्या माहितीच्या सत्याशी जवळचा असला पाहिजे, को रिलेटेड असला पाहिजे. खूप लांबलचक आणि दूरचा अंदाज विचारात घ्यायचा नाही, ठीक आहे ना. चला वाचा. निवडणुकीतील नवनिर्वाचित उमेदवार निवडणुकीपूर्वी केलेल्या वचनांची पूर्तता करतात, ठीक आहे ना. पहिला युक्तिवाद, हो, तुम्हाला फक्त स्ट्रॉंग अँड वीक ओळखायचा आहे, ठीक आहे ना. वाचा आणि सांगा काय असू शकते. पहिलं, दुसरं, सेकंड करेक्ट, दोन्ही. हा, स्ट्रॉंग आणि वीकच ओळखायचं आहे. ओके, फर्स्ट दोन्ही. ओके, फर्स्ट तुम्ही डिसिजन तर नाही देऊन राहिले ना, स्वतःला विचारा. हां, थर्ड दोन्ही भक्कम. हां, ठीक आहे. पहा, निवडणुकीतील नवनिर्वाचित उमेदवार निवडणुकीपूर्वी केलेल्या वचनांची पूर्तता करतात, असं तुम्हाला युक्तिवाद दिला आहे की जेव्हा नवीन निवडून आलेले आहेत ते त्यांनी जे काही प्रॉमिस केले असतील त्याची ते काय करतील, पूर्तता करतील, ठीक आहे ना. हो, कारण त्यांनी केलेल्या वचनांची पूर्तता केली नाही तर पुढील निवडणुकीत ते निवडून येणार नाहीत, ठीक आहे. बरं, हे कोरिलेटेड वाटते का त्याच्याशी एकदम तंतोतंत? हां, ठीक आहे. बरं, तो काय म्हणतो आहे, निवडणुकीतील नवनिर्वाचित उमेदवार निवडणुकीपूर्वी केलेल्या वचनांची पूर्तता करतात, ठीक आहे ना. मला सांगा, हा जो भाग आहे हा कशाशी रिलेटेड आहे, निवडणूक झाली, निवडणुकीच्या पूर्वी काहीतरी प्रॉमिस केलं असेल आणि त्यांनी निवडणूक जिंकली, हा भाग काय आहे, पुढच्या निवडणुकीचा हा भाग आहे, मग काही रिलेटेड असेल का, त्यामुळे पहिला चुकीचा. येता लक्षात. काय केलं माहिती आहे का, तुमचं का चुकलं, कारण काहीतरी तुमचं बॅकग्राऊंड असू शकते या प्रकारचं. हो, आमच्याकडचा नगरसेवक आहे, त्याने काम केलं होतं, ठीक आहे ना, किंवा केलं नव्हतं, किंवा डिसिजन ओरिएंटेड जायचं नाही, ठीक आहे ना. म्हणजे काय करा, पहिले 4-5 मी आयोगाचा एक प्रश्न तुम्हाला घेऊन दाखवेल आणि तिथंही तुमच्याकडून अशीच चूक होईल असं मला वाटते, म्हणून 3-4 प्रश्न फक्त समजूनच घ्या. पहिलं चुकीचं, बरोबर आहे ना. दुसरं, नाही, कारण त्यांनी केलेली वचने ही फक्त निवडणूक जिंकण्यापुरतीच मर्यादित असतात, याबद्दल तुम्ही शुअर असाल का. होऊ शकते जिंकल्यानंतर तो करेलही काम, बरोबर आहे की नाही, काय असेल तो जिंकल्यानंतर काम करेलही. तर मला असं वाटते हे पण स्ट्रॉंग नाही आणि हे सुद्धा काय नाही, स्ट्रॉंग नाही. सो करेक्ट आन्सर यायला पाहिजे दोन्ही नाही. क्लिअर आहे की नाही. हे असंच राहते स्टेटमेंट. तुम्ही कन्क्लुजनमधून निघायला तुम्हाला 2-3 प्रॉब्लेम लागतील. सध्या तुमच्या माइंडमध्ये ते सुरू आहे कन्क्लुजन, ठीक आहे ना. तर एकदम शांततेत पहा. आताच आपण काय पाहिलं की को रिलेटेड असले पाहिजे, मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं की नाही. बरं, काय डेटा दिलेला आहे, निवडणूक झाली होती, त्याच्यापूर्वी त्याने प्रॉमिस केलं होतं, आता तो जिंकून आला, आता तो वचनांची पूर्तता करणार आहे. तो वचनांची पूर्तता करेल पुढची निवडणूक जिंकण्यासाठी असं म्हणता येईल का, काही संबंध नाही आहे, त्यामुळे पहिलं चुकीचं. दुसरं, नाही, कारण त्यांनी केलेली वचने फक्त निवडणूक जिंकण्यापुरतीच मर्यादित असतात, असंही नाही म्हणू शकत ना आपण.
क्लिअर होत्या सर्वांना? ठीक आहे ना. चला ॲटलिस्ट एवढं तरी लक्षात घ्या प्रश्नातून की को रिलेटेड असणे म्हणजे काय आणि अनरिलेटेड असणे म्हणजे काय, एवढं समजलं सर्वांना? हा ठीक आहे. बाकीचं पुढच्या प्रश्नात करू हळूहळू. हा चला हा पहा. ओके. ओके, फक्त स्ट्रॉंग आणि वीक सारखंच घ्या. ओके, एक मिनिट. 4 4 3 2 2, तिसरं दोन्ही भक्कम, फॉर सेकंड, चौथं सेकंड सेकंड. तुम्ही तुमचा पूर्वग्रह दूषित नसला पाहिजे, म्हणजे तुमचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स या विषयीचा बॅड और चांगला असा काही नसला पाहिजे. तटस्थ म्हणून द्यायचं. ठीक आहे ना. पहिलं पहा, व्यावसायिक अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचे प्रवेश हे फक्त त्यांच्या गुणवत्तेनुसारच व्हायला हवेत. प्रवेशाकरिता आरक्षण ही बाब विचारात घेतली जाऊ नये. वाचलं सर्वांनी? आणि बर्निंग आहे, तुम्हाला माहिती आहे सर्व की. ठीक आहे. इथे म्हणतोय हो, कारण यामुळे गुणवत्तापूर्ण व्यावसायिक व कर्मचारी घडतील. ठीक आहे ना. बरं, हे खूप स्ट्रॉंग आहे का? बरं मला सांगा, आरक्षण मिळवून एखादा जर व्यक्ती बनला तर त्याच्यात गुणवत्ता नाही असं म्हणता येईल का? आरक्षण घेऊन जर एखादा डॉक्टर बनत असेल तर तो गुणवत्ताहीनच असेल याची काही श्युअरिटी आहे का? नाही. म्हणजे हे जे त्याने इथे पटवून देण्यासाठी जे कारण दिलं आहे ना, ते एवढं परफेक्ट नाही वाटत. वाटतंय का स्ट्रॉंग? काय म्हणतोय? हो, कारण यामुळे गुणवत्तापूर्ण व्यावसायिक व कर्मचारी भेटतील. मग याचं असंच म्हणणं झालं की नाही की आरक्षण मिळवून जे व्यक्ती बनतील ते गुणवत्तापूर्ण नसतील. बरोबर आहे की नाही? पण हे मला सांगा, हे 100% करेक्ट असेल का? नाही. म्हणजे ठीक आहे, याला हो म्हणायचं हे ठीक आहे, पण हो म्हणण्यासाठी याने जे कारण दिलं आहे की नाही ते कारण कदाचित या ठिकाणी तोकडं पडते आहे. ठीक आहे ना. बरं, हो म्हणण्यासाठी याने स्ट्रॉंग कारण काय दिलं पाहिजे? त्याने दिलं पाहिजे हो, परंतु आरक्षण हे कदाचित संबंधित व्यक्तीच्या इन्कम आणि इन्कम सोर्सच्या बेसिसवर दिले जावे असं काहीतरी द्यायला पाहिजे होतं. मग कदाचित त्या पद्धतीने विचार करणाऱ्यांनी विचार केला असता की हो करेक्ट आहे. पण जर फक्त तुम्ही गुणवत्तेविषयी बोलत असाल तर मग डायरेक्ट इकडे हेच लागलं ना की आरक्षणमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता नसते. पण असं तर काही दिसत नाही. येत आहे का लक्षात? सांगा. म्हणजे याने फक्त एकच बाजू जी आहे ती मांडलेली आहे. ठीक आहे ना. आलं लक्षात सर्वांना? त्यामुळे हे फारसं असं स्ट्रॉंग वाटत नाही. तुमच्या मनामध्ये काही पूर्वग्रह असतील या टॉपिकविषयी तर मग मात्र तुमचं स्वतःशी बायस होऊ शकते. नाही सर, आम्ही नाही वाले तर मग नाहीच, आणि हो वाले तर मग होच. क्लिअर होत्या सर्वांना? सेकंड पहा, नाही, कारण त्यामुळे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम आवाक्याबाहेरचे होईल, ज्यामुळे त्यांना मुख्यधारेत सामावून घेणे शक्य होणार नाही. आता दोघांच्या कंपॅरेटिव्हली जर पाहिलं तर हा स्ट्रॉंग वाटतोय की नाही सांगा? काय केलं आहे याने? ज्या मुद्द्यावर त्याला बोलायचं होतं तो मुद्दा त्याने या ठिकाणी परफेक्टली सांगला आहे. काय सांगितलं आहे? सपोज आपण असं म्हणूया की एखादा मेळघाटमधला मुलगा आहे. ठीक आहे. तुमचं 10वी 12वी इथं अमरावतीमध्ये कुठेतरी चांगल्या शाळेत झालेलं आहे. त्याचं 10वी 12वी त्या शाळेत झालं, त्या शाळेमध्ये शिक्षकही नव्हते. ठीक आहे ना. नंतर तो पण MPSC आला, तुम्ही पण MPSCला आले. शिकवत असताना त्यालाही तेवढं समजते जेवढं तुम्हाला समजते. बरोबर आहे ना. पण काही बाबी त्याच्या लॅकिंग आहेत. जसं त्याला बोलता येत नाही व्यवस्थित कारण कोरकू आहे. तसंच त्याला लिहिता येत नाही व्यवस्थित कारण मराठी लिहिण्यासाठी काही शिक्षक नव्हते, त्यांनी काही शिकवलं नाही. त्याला इंग्रजी येत नाही. मला सांगा, बुद्धिमत्तेमध्ये कमी पडला का? त्यालाही जमते आहे रेझनिंग, तुम्हालाही रेझनिंग जमते आहे. सर्व काही बाबी सारख्याच आहे. फक्त त्याला कम्युनिकेशन स्किल नाही त्याच्याकडे. तो इंटरव्ह्यूमध्ये व्यवस्थित बोलू शकला नाही, तुमच्यासारखं बोलू शकणार नाही.
म्हणून त्याला टाळता येईल का? नाही. म्हणून असं केलं जाते की बाबा ठीक आहे, तुम्ही जर चांगल्या शाळेत शिकलेले असाल, लहानपणापासून सर्व परिस्थिती तुमची चांगली असेल, मग तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले काय किंवा त्याला कमी मिळाले काय काही मॅटर करणार नाही. मग त्याला कमी मार्क्स मिळाले तरी त्याला प्रेफरन्स दिला गेला पाहिजे ऑन द बेसिस ऑफ रिझर्वेशन. का? कारण त्याला तशा परिस्थिती नव्हत्या. आणि समजा जर त्याची बुद्धिमत्ता तुमची बुद्धिमत्ता समान आहे, काही फरक नाही, आणि फक्त इंटरव्ह्यूमध्ये तो कम्युनिकेट व्यवस्थित करू शकला नाही किंवा तुमच्यापेक्षा कमी दर्जाचं त्याचं कम्युनिकेशन होतं, याच्या बेसिसवर आपण त्याला नाकारू शकतो का? नाही नाकारू शकत. ठीक आहे की नाही? हा चला नाकारलाही जाल, पण 100 पैकी 2-4 तर लावले पाहिजे ना असे गव्हर्नमेंटने. 100 पैकी 2-4 तर मुलं असे तहसीलदार म्हणून लावले पाहिजे. ठीक आहे, कम्युनिकेशन नाही पण बुद्धिमत्ता तर आहे, डिसिजन तर घेता येतात व्यवस्थित, जेणेकरून तो मुख्यधारेत येईल. आणि कदाचित तो मुख्यधारेत आला तर येणारी जी पिढी आहे ती मग फुल्ली व्यवस्थित मुख्यधारेत येऊन जाईल. पण जर त्याला आज आपण नाही घेतलं तर त्याच्यासारखे त्याची येणारी पिढी, त्याचे मित्र वगैरे, आई वडील, हे सर्व काय राहतील? मुख्यधारेपासून दूरच राहतील. ठीक आहे, म्हणजे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असेल. मग पहिलं जर स्ट्रॉंग द्यायचं होतं तर त्याने त्याचं तसं कारण द्यायला पाहिजे होतं, पण कारण तेवढं स्ट्रॉंग दिसत नाही. आणि दुसरं जे आहे त्याचं कारण सुद्धा तेवढं स्ट्रॉंग दिसते आहे. त्यामुळे करेक्ट असायला पाहिजे फक्त 2 भक्कम. येत्या लक्षात? ठीक आहे ना? आता हळूहळू एक क्लिअर करत चला की तुम्ही जेव्हा निर्णय द्याल किंवा तुम्ही जे काही निवडाल तिथं तुम्ही डिसिजन नाही द्यायला पाहिजे. तुम्ही काय करायला पाहिजे? फक्त तटस्थ बसून पाहायचं की हे स्ट्रॉंग आहे की हे स्ट्रॉंग आहे, आणि तुमच्या तार्किक बुद्धीला जे काही पटेल, लॉजिकल माइंडला जे काही पटेल त्याला मान्यता द्या. बाकी सर्व काही तुमचा जो काही पूर्वग्रह असेल, तुम्ही पॉलिटीमध्ये वाचलं, तुम्ही काही सहन केलं, जे काही असेल ते सर्व तुम्ही काय करून जायचं या ठिकाणी? विसरायचं असेल. क्लिअर सर्वांना? हां, चला पुढला प्रश्न पहा. मज्जाव म्हणजे रेस्ट्रिक्शन घालावं. ओके, स्टेटमेंट व्यवस्थित वाचलं ना? ओके. फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड सर्वांनी काही ना काही काढा, काही चुकत नाही. आपण एक्सप्लेनेशन बघू. सेकंड थर्ड फर्स्ट. आर्ग्युमेंट खूप डीपमध्ये घ्यावं लागते. हे चालेल तुमचं 5-6 दिवस, त्याहीपेक्षा जास्त, कारण हा नवीन आहे तुमच्यासाठी. कन्क्लुजन जमते, अझम्पशनही जमून जाईल, पण आर्ग्युमेंट पूर्णपणे नवीन आहे. बरं, 2 4 1 3 4. हां ठीक आहे, पहा. चला बोर्डवर पहा. आता सर्वात पहिलं स्टेटमेंट, सर्व शाळेतील शिक्षकांना, म्हणजे कंपल्शन आलं. कोणते शिक्षक? फक्त शाळेतील शिक्षक. हां, सर्व नाही, फक्त कोणते? शाळेतील शिक्षक, जे शाळेत शिकवतात ते शिक्षक. सर्व शाळेतील शिक्षकांना खाजगी शिकवण्या घेण्यापासून रोखले पाहिजे, मज्जाव केला पाहिजे. ठीक आहे ना? पहिलं वाचा. नाही, गरजू विद्यार्थी अशा शिक्षकापासून ज्ञान घेण्यापासून वंचित राहतील. करेक्ट, बरोबर आहे की नाही? समजा एखादा चांगला शिक्षक आहे मनीबाई गुजरातीमध्ये, आणि एखादा विद्यार्थी त्याला ॲडमिशन नाही मिळाली. तो कुठेतरी असा लहान, इथं जवळपास कोणतं तरी खेडेगाव आहे, त्या गावातल्या शाळेमध्ये तो राहतो, पण त्याला असं वाटते की नाही मी पण चांगल्या शिक्षकाकडून शिकलो पाहिजे. आता मनीबाई गुजरातीमध्ये त्याची ॲडमिशन तर नाही झाली, म्हणजे ते शिक्षक त्याला तसं शिकू शकतात का? नाही. पण जर ते टीचर कोचिंग घेत असतील तर मग मात्र तो त्या शिक्षकांकडे शिकवणी घ्यायला काय करू शकतो? जाऊ शकतो. त्यामुळे पहिलं काय असेल? करेक्ट असेल. दुसरं पहा. होय,
फक्त शिकवण्या घेऊन जीवन व्यतीत करणाऱ्या बेरोजगार शिक्षकांवर हा अन्याय आहे. हे तर खूप जास्त चुकीचं आहे. का माहिती आहे का? फक्त शिकवण्या कसं काय? शाळेतली आहेत ना. कोणते शिक्षक आहेत? शाळेतील शिक्षक आहेत. मग त्यांचं जीवन फक्त शिकवण्यावर कसं काय अवलंबून झालं? त्यांना तर पगार असेल ना, आहे ना. म्हणजे दुसरं जे आहे ना ते काही कोरिलेटच करत नाही. कारण आपल्याला कोणते शिक्षक पाहिजे? शाळेतले शिक्षक पाहिजे. आणि दुसऱ्यामध्ये कोणते शिक्षक दिले आहेत? फक्त शिकवण्या घेणारे शिक्षक. याला का लक्षात सांगा. मला असं वाटते की तुम्ही इथं गडबड केलेली असू शकते. आलं लक्षात? पण थोडंसं रीडिंग करताना व्यवस्थित पहा. सर्व शाळेतील शिक्षकांना म्हणजे पगारी शिक्षकांना, आणि होय फक्त शिकवण्या घेऊन जीवन व्यतीत करणारे म्हणजे पगारी झाले का ते? नाही. ते तर मग सपोज जसे आम्ही आहे त्या पद्धतीचे. ठीक आहे ना. ठीक आहे, समोर पहा. नेक्स्ट, होय असे केल्याने शालेय अध्यापनाचा दर्जा उंचावेल. काही गरजेचं नाही आहे. ठीक आहे ना. म्हणजे त्यांना जर रोखलं तर शालेय अध्यापनाचा दर्जा उंचावेल असं काही म्हणता येणार नाही. ठीक आहे ना. तिसरं चौथं पहा. होय आता शिक्षकांचा पगार वाजवी आहे. काही घेणं देणंच नाही आहे. ठीक आहे की नाही. गुणवत्ता मज्जाव घालावा आणि पगार वगैरे फारसं काही कोरिलेट करणार नाही. तर कोणतं येते करेक्ट? फक्त पहिलं. पण ऑप्शनमध्ये आहे का? मग यापैकी नाही. बरोबर आहे ना. काय असलं पाहिजे? फक्त पहिलं. पण ऑप्शनमध्ये नाही म्हणून यापैकी नाही. ठीक आहे. फोर्थ वाला पहा. ठीक आहे. आपल्याला दिलाय होय अशा शिक्षकांना आता पगार वाजवी आहे. हा बरोबर नाही ना. तरी पण मज्जाव घातला पाहिजे. होय आता अशा शिक्षकांचा पगार वाजवी आहे. मग इथे आपण हे नाही रिलेट करू शकत ना की असे जे शिक्षक आहेत ते फक्त पैसे कमवण्यासाठीच करत असतील. हा इथे एक मुद्दा असू शकते ना. गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं म्हणूनही करत असतील. आहे ना. असं जुन्या काळात होते असे लोक. आता तर समजा कमर्शियल होते आहे. पण हा एक मुद्दा आहेच. होयचं जे त्याने रिझन दिलं आहे ना ते फारसं एवढं स्ट्रॉंग नाही आहे. वाजवी पगार आहे. येता लक्षात सर्वांना? सो करेक्ट असलं पाहिजे यापैकी नाही. कारण फक्त काय होते आहे? पहिलं बरोबर बसते आहे. हा सेकंड वारच स्ट्रॉंग आहे असं तुम्हाला म्हणायचं असेल तर परत एकदा एक्सप्लेनेशन पहा. ठीक आहे ना. काय म्हणतोय? सर्व शाळेतील शिक्षकांना. बरोबर आहे ना. आणि सेकंड काय दिलाय? होय फक्त शिकवण्या घेऊन जीवन व्यतीत करणाऱ्या बेरोजगार शिक्षक. इथं कोणते शिक्षक दिले आहेत? शाळेतील शिक्षक. म्हणजे ते बेरोजगार झाले का? तिथं ऑलरेडी पगारी आहेत. आलं ना. हो ना. पण बाकीच्यांचं काही मला सांगा, तुम्ही बाकीच्या शिक्षकांचा विचार करत आहात. ठीक आहे ना. क्लिअर. पण तसं इथे दिलेलं असणं आवश्यक आहे ना. स्टेटमेंटमध्ये बाकीच्या शिक्षकांविषयी दिलं आहे का? मग ते आपल्याला घेता येईल का? नाही. जर घेतलं तर अनरिलेटेड होऊन जाईल ना ते. आपल्याला यांच्याशी कोरिलेटेड असणारा घ्यायचा असेल. म्हणून शाळेतील शिक्षक हे झाले समजा आपला प्रिमायसेस. फक्त आपल्याला यांच्याविषयी बोलायचं असेल. बाकीच्या शिक्षकांविषयी आपल्याला काही बोलता येणार नाही. आलं लक्षात सर्वांना? ठीक आहे ना. क्लिअर सर्वांना? हा चला, हे 2-3 प्रश्न यातून तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. मॅक्झिमम चुकलंच आहे, काही हरकत नाही, अजून चुकेल. आता आयोग काय विचारते ते पहा. हे 2-3 प्रश्न आपण सोपी घेतले. आता आयोगाचा प्रश्न पहा. MPSC. विकृत म्हणजे डॅमेज वगैरे. ओके. असं इमोशनली अटॅच होऊन नाही जायचं बरं. हा ऑफिसर म्हणून विचार करा, तुमच्याकडे असं आलं तर तुम्ही काय घ्याल? आणि एकदम शांततेत असं जस्ट आपण डिस्कशन करतो या पद्धतीने घ्या आजचे प्रश्न. काही असं बळजबरी नाही. मस्त व्यवस्थित समजून घ्या, डिस्कस करा माझ्याशी. ओके. ओके. 3 3 4 3 4 4 4
4 सेकंड, थर्ड 4 सेकंड, 4 मॅक्झिमम 4 सेकंड, फर्स्ट, थर्ड, सेकंड 4 वगळून सर्व भक्कम. हा कंप्लीट. चौथं ठीक आहे. चला पहा बोर्डवर काय दिला पहा. गर्भलिंग निदान विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सर्वांना पॉईंट समजला का? म्हणजे जे आपण फिटस आतमध्ये असताना आपण चेक करतो की नाही मुलगी आहे की मुलगा आहे, त्याचं जे जेंडर कन्फर्मेशन आपण करतो, तर त्याच्याविरुद्ध एक कायदा आहे गर्भलिंग निदान विरोधी कायदा. याची काय झाली पाहिजे? कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. ठीक आहे ना. त्या कायद्याअंतर्गत आपल्याला गर्भपात करण्याला काही मर्यादा पडतात, म्हणजे इल्लिगल असा गर्भपात करू शकत नाही. ठीक आहे ना. आता बोर्डवर पहा, तटस्थ बनून पहा. ठीक आहे की नाही. मी आधी सांगितले की असं भावनिकने नाही पाहायचं. ठीक आहे. जसं पहिलं पहा, एखाद्याला बहीण, सून व पत्नी कोठून मिळेल? काही रिलेटेड नाही आहे. बरोबर आहे की नाही? आलं लक्षात? जर तुम्ही पहिलं निवडत असाल तर मला असं वाटते की सध्या तुम्ही त्याच्यामध्ये उतरायचीच राहिले अजून स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंटमध्ये. बरोबर आहे की नाही? त्याचा काही संबंध नाही आहे. पहा, अंमलबजावणी करणे आणि कोठून मिळेल काही असा काही खूप असा जवळचा संबंध नाही. पहा, एखाद्याला बहीण, पत्नी व सून कोठून मिळेल, म्हणजे तुम्ही डायरेक्टच अज्युम करून घेतलं की हे मारतातच लेखाचे. बरोबर आहे ना? असं काही नाही. ठीक आहे ना. म्हणून पहिलं जे आहे ते अनरिलेटेड आहे इथपर्यंत म्हटलं तरी करेक्ट, बिलकुल रिलेट करत नाही. ठीक आहे. सेकंड पहा, गर्भविकृत असल्याखेरीज कोणत्याही स्त्रीला गर्भपाताची परवानगी देऊ जाऊ नये. ठीक आहे ना. तुम्ही काय करत आहे? स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट करत आहे. म्हणजे इथे मग तुम्ही याला एक्झामिन कराल. तुम्ही जजला सांगितलं की जज हे असं असं आहे, मग जज सर्व बाबीवर चेक करतो की नाही सांगा. कधी कधी आपण जज म्हणजे आपण असं वाटतं की अरे हो असंही असू शकते, जजने असा विचार केला. या संदर्भात मला असं म्हणणं आहे की गर्भविकृत असल्याखेरीज कोणत्याही स्त्रीला गर्भपाताची परवानगी दिली जाऊ नये, कोणाही, म्हणजे कंपल्शन आहे. पण मला असं वाटते आहे की सपोज जर एखाद्या केसमध्ये असुरक्षित समजा गर्भधारणा झाली असेल, इन सर्टन केसेस, ठीक आहे ना, काही अशा नकारात्मक केसेसमुळे जर गर्भधारणा झाली असेल तर अशा केसमध्ये मला असं वाटते की जजने परवानगी द्यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणून फक्त गर्भविकृत आहे म्हणून नाही, तर काही नकारात्मक घटनांमुळे जरी गर्भपात किंवा गर्भधारणा होत असेल तर त्याही केसमध्ये संबंधित महिलेला गर्भपाताची परवानगी असली पाहिजे. त्यामुळे ही फक्त एकच बाजू झाली. बरोबर आहे की नाही सांगा? तुम्ही आर्ग्युमेंट देताय की नाही? आर्ग्युमेंट द्यायचा, फक्त तुम्ही ओळखायचं की हे खूप स्ट्रॉंग झालं का, तर नाही झालं. येता लक्षात सर्वांना? त्यामुळे सेकंड जे आहे ते सुद्धा काय ठरते? वीक ठरते, कारण त्यामध्ये एकच बाजू मांडलेली आहे. आलं लक्षात? थर्ड पहा, शासनाच्या आरोग्य सेवांमार्फत प्रत्येक स्त्रीला सुरक्षित गर्भपात सुविधा मिळवणे हा तिचा हक्क आहे. एकदम करेक्ट. ठीक आहे ना. कारण शासनही आलं म्हणजे शासन इलिगल करू देणार नाही, आणि दुसरं म्हणजे सुरक्षित पण आलं. आणि असुरक्षित म्हणजे काय? म्हणजे तुम्ही पाहता की खूप वेगवेगळे अघोरी प्रकार आहेत. ठीक आहे ना. तर ते अघोरी प्रकार टाळायचे, म्हणजे ज्यामध्ये मातेलाही काही दुखापत किंवा इजा होऊ शकते असे प्रकार टाळायचे. आणि कसा असला पाहिजे? सुरक्षित गर्भपात मिळणे हा तिचा काय आहे? हक्क आहे. म्हणजे लिगली आणि सेफली गर्भपात मिळणे हा महिलेचा काय असला पाहिजे? हक्क असला पाहिजे. एकदम परफेक्ट. याविषयी आपण याला खोडून काढू शकत नाही. बरोबर आहे का सांगा? चौथं वाचा, गर्भपात हा स्त्रीचा हक्क असायला हवा. ठीक आहे. गर्भपात हा स्त्रीचा हक्क असायला हवा. तर आपण असं म्हणूया की थोडंसं वीक वाटते आहे मला तरी. का? कारण मग कदाचित त्याचा दुष्परिणामी होऊ शकतात. ठीक आहे. समजा एखाद्या सासूच्या प्रेशरमध्ये जर एखादी सून स्वतःहून मान्य झाली, किंवा आजकाल तशी टेंडन्सी आहे मुलींच्याच, म्हणजे जी वाईफ असते किंवा फिमेल असतात त्यांचीच टेंडन्सी अशी होऊन जाते की नाही आता एकतरी मुलगा असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग तिची इच्छा आहे की नाही सांगा? तिची इच्छा आहे. मग गर्भपात हा स्त्रीचा हक्क असायला हवा असं जर दिलं तर तिच्या इच्छेप्रमाणे ती तर मग गर्भपात करू शकेल. येताना लक्षात? मग समजा जर आईचीच अशी मागणी असेल की नाही 3 मुली आहेत, आता मला मुलगा पाहिजे आहे, मग आईच मान्य आहे की नाही सांगा? आणि जर तो हक्क आईला दिला तर मग आई करेल की नाही ती? पण मला थोडंसं वीक वाटते. पण आपल्याला तसं काही ऑप्शनमध्ये दिसत नाही. मग आपल्याला निवडावं लागेल ऑप्शन नंबर 4. मग याने कसा विचार केला असेल ते पण सांगतो. याने पॉझिटिव्ह विचार केला असेल. तुम्ही बाकीच्या ज्या आंतरराष्ट्रीय ज्या न्यूज आहेत त्या वाचा. बऱ्याचशा केसमध्ये अशा बाबतीत काय दिली आहे? परवानगी दिली आहे. गर्भपात करणे किंवा न करणे हा पूर्णपणे कोणाच्या हाती सोपवला आहे? बऱ्याचशा कंट्रीमध्ये स्त्रीच्या हाती सोपवला आहे. ते तिने ठरवायचं. क्लिअर आहे सर्वांना? सो करेक्ट येते आहे फक्त तिसरं आणि
चौथं. काही तुम्हाला कमेंट असतील तर सांगा मला. येत ना लक्षात? एवढा आर्ग्युमेंटमध्ये तुम्हाला खूप डीपमध्ये विचार करावा लागतो. चालेल ना, ते पण चालेल, ऑप्शनवरून चालेल. नाही कसं आहे माहिती आहे का, सध्या आपलं तिसरंच उदाहरण आहे ना, म्हणून तुम्हाला बेसिक क्लिअर करून देणे माझं काम असेल. बाकी मग आपण जे काही उपाय आहेत ते लावू की सर पहिलं बसत नाही, कारण एक तर नाही सर, म्हणजे एक ज्याच्यात असेल ते चालणार नाही, हे पण चालणार नाही, आणि हे वगळूनही चालणार नाही, हे वगळून सोडलं तरी एक येते. बरोबर ना? पहा, जसं यांचं म्हणणं आहे की सर इलिमिनेशन मेथड यूज केली तर जास्त बेटर राहील. पहिलं तर 100% चुकीचं, मग याच्यात पहिलं आहे म्हणजे हेही चुकलं, याच्यात पहिलं आहे म्हणजे हेही चुकलं, 4 सोडून सर्व म्हणजे याच्यातही पहिलं आलं, 4 सोडून म्हणजे एक आलं ना, म्हणजे हेही चुकलं, मग शिल्लक काय राहिलं? फक्त चौथं राहिलं. असाही विचार तुम्ही करू शकता. क्लिअर सर्वांना? हां, चला पुढला प्रश्न पहा. हां, बरोबर. हो ना, कायद्याची अंमलबजावणी इथं दिलाय की नाही, सुरक्षित गर्भपात किंवा मग शासनाच्या आरोग्य सेवांमार्फत, तेव्हाच तर कायद्याची अंमलबजावणी होते. शासन करेल तेव्हाच होईल ना. जर आपण स्वतःहून असं काही करत असो तर मग आपण काय केलं, याची उल्लंघन केलं या कायद्याचं. शासनामार्फत लिगली होत असेल तर ते काय झालं, कायद्यानुसारच झालं. क्लिअर सर्वांना? ठीक आहे ना. परत पहा, यामध्ये नाही का, हां ठीक आहे, पहा यामध्ये कन्क्लुजन सारखं रिजिडिटी आणू नका. कन्क्लुजन नाही का खूप रिजिड राहते, तशी रिजिडिटी आणू नका. ठीक आहे ना, फ्लेक्झिबल राहा. तुम्ही तुमचा विचार तिथे मांडू शकता, आणि एवढंच नाही, तुम्ही माझ्याशी डिस्कस करा. आयोगाचंही उत्तर चुकू शकते जर तुमचं एक्सप्लेनेशन तेवढं स्ट्रॉंग असेल तर, कारण ते प्रश्न 2017-18चे आहेत. आता परिस्थिती बदलली आहे. तुम्ही जर तेवढं स्ट्रॉंग समजून मला सांगत असाल तर आपण तेही विचारात घेऊ, काही हरकत नाही. क्लिअर ना? हां, चला वाचा. प्रश्न समजणे थोडंफार कठीण असू शकते. PSI STI ASO मेन्सला राहते असं लहानसा प्रश्न पण काहीतरी टू मच. ओके, 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 बरं. 3 4 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 4, अरे बोलू नका, बोलू नका. 4 4 4, ओके. चौथा येते. हां, चौथं ठीक आहे. पहा प्रश्न काय दिलाय, उपमुख्यमंत्री पद रद्द करणे हा राजकारणातील सर्वात महत्त्वाचा व रचनात्मक बदल ठरेल. हे सत्य आहे. जर हे सत्य आहे तर खालीलपैकी कोणते विधान सोडून बाकीची विधाने वरील युक्तिवाद बळकट करतील. पहिले तर काय करा, त्याच्यामध्ये काय सत्य आहे ते पहा. तो काय म्हणतो आहे, म्हणजे लेखक या समर्थनाचा आहे की उपमुख्यमंत्री पद काय व्हायला पाहिजे, रद्द व्हायला पाहिजे. कारण लेखक काय म्हणतो हे सत्य आहे, लेखकालाही काय आहे ते मान्य आहे. आता तुम्हाला प्रश्न जर नाही समजला तर तुम्ही एवढं तर लिहू शकता, सपोर्ट करणाऱ्या समोर यस लिहायचं आणि जे सपोर्ट करणार नाही त्याच्यासमोर क्रॉस करायचं, एवढं करू शकता. हां ठीक आहे, पहिलं पहा. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, उपमुख्यमंत्री पद रद्द करायचं आहे. काय करायचं आहे, रद्द करायचं आहे. बरं, याचा अर्थ असा निघतो का, हो रद्द करा म्हणून? असलेच तर उपमुख्यमंत्री पदावर अतिशय कमी कर्तव्य व जबाबदाऱ्या असली पाहिजे. म्हणजे रद्द करा की रद्द करू नका? रद्द करू नका असं आहे का हे? बरं, असलेच म्हणजे सर हा म्हणतो आहे ठेवायला पाहिजे, पण काय असलं पाहिजे, कमी कर्तव्य जबाबदाऱ्या असली पाहिजे. म्हणजे हा म्हणतो आहे रद्द करू नका. बरोबर ना? हा वाचा. मुख्यमंत्री पदाची कुवत असलेल्या व्यक्ती या पदासाठी नकार देतात, म्हणून रद्द करा की नका रद्द करू? रद्द करा.
हां, काय असला पाहिजे मग? कारण मुख्यमंत्री पदाची कुवत असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या का देतात? नकार देतात, म्हणजे रद्द करा, काही कामाचं नाही. ठीक आहे. त्यानंतर चांगल्या राजकारणी व्यक्तीची या पदात 5-10 वर्षे वाया जातात म्हणून नक्की. हां, ठीक आहे. इथे घेतलं आपण रद्द करा. ठीक आहे. उपमुख्यमंत्री पद आवश्यक आहे असा इतिहासकार दावा करतात म्हणून नका. बरोबर इथपर्यंत? बरं, आता पहा काय म्हणतोय. तर कोणती विधाने सोडून बाकीची विधाने वरील युक्तिवाद बळकट करतील. हा म्हणतोय रद्द करू नका, सॉरी, हा म्हणतो आहे रद्द करा, हा म्हणतो रद्द करू नका. म्हणजे हा काय करतो? कमकुवत करतो. बरोबर आहे ना? हा म्हणतो रद्द करा, हाही म्हणतो हो कराच, म्हणजे हा सपोर्ट करतो. हा सुद्धा काय करतो? सपोर्ट करतो. आणि हा काय करतो? हा करतो आहे कमकुवत. बरं, आन्सर कसं निवडाल मग? कोणतं? नाही ना, मग पहिली बसायला पाहिजे ना. मला सांगा, खालीलपैकी कोणती विधाने सोडून बाकीची विधाने युक्तिवाद बळकट करतील. तर आपण असं म्हणू शकतो ना की सर पहिलं आणि चौथं जर आपण सोडलं तर बाकीची जी विधाने जी आहेत ती युक्तिवादाला बळकट करतात. कारण युक्तिवाद काय आहे? रद्द करा. आणि हे दोघेही काय म्हणत आहेत? रद्द करा. म्हणजे हे बळकट करून राहिले. म्हणजे फक्त पहिलं आणि चौथं जर सोडलं तर बाकीचे जे दोन आहेत ते काय म्हणतील? रद्द करा. क्लिअर आहे की नाही? थोडा प्रश्न कन्फ्युजिंग आहे. पण समजा जर मी तुम्हाला म्हटलं की यापैकी एकच निवडा, पहिल्या आणि चौथ्यापैकी एकच निवडा, पहिल्या आणि चौथ्यापैकी एकच निवडा, तर बरं, का चौथं? याची जर आपण टोनिंग पाहिली की नाही तर ही नकारात्मक टोनिंग आहे. ही जी टोनिंग आहे ना, मी तुम्हाला म्हणतो ना, नकारात्मक आहे. कसं पहा, सपोज आपण जेवायला बसलो, आपण थकून गेलो इथून क्लासमधून, मग आपण जेवायला बसलो. आईला विचारलं कशाची भाजी आहे, आईने सांगितलं वांग्याची. आता तुम्हाला वांग्याची भाजी आवडत नाही, पण आता तुम्ही जेवायला बसले, तुम्ही आहे, मोठा भाऊ आहे, पप्पा आहे, सर्वजण जेवायला बसले. मग आता पप्पासमोर तर आपण म्हणू शकत नाही मी वांग्याची भाजी खात नाही, दुसरं कर, हे कर, ते कर. ठीक आहे, असं काही म्हणू शकत नाही. मग आपण आईकडे पाहून असं काय म्हणतो? ठीक आहे, मग दे थोडीशी. म्हणजे आपण होकार दर्शवला का? म्हणजे आपण जरी होकार दर्शवला असला तरी तो नकारात्मक होकार झाला. तसा इथं काय आहे? तसा तर रद्द व्हायला पाहिजे, पण असलेच तर ठीक आहे, थोडीशी जबाबदारी वगैरे त्यांना देऊन टाका. आली का लक्षात टोनिंग? सांगा. हे तुम्हाला नाही का क्लोज टेस्टमध्ये कमी पडते. आता ते तुम्ही पाहिलं की नाही, रिकाम्या जागा असतात. रिकाम्या जागा असतात, एक वर्ड शब्द, एक लांब लचक सेंटेन्स दिलेलं असतं आणि मधात 2 रिकाम्या जागा असतात. त्या रिकाम्या जागा भरायच्या असतात. तिथे तुम्हाला काय समजली पाहिजे? टोनिंग समजली पाहिजे. या असलेच वरून आपण असं नाही म्हणू शकत की सर हा म्हणतोय रद्द करू नका. जरी असलेच हा वर्ड जरी तुम्हाला बाय वर्ड तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत असला तरी टोनिंग काय आहे? निगेटिव्ह आहे. ठीक आहे की नाही? तर टोनिंग निगेटिव्ह असल्यामुळे हा सुद्धा काय म्हणतो आहे? रद्दच करा. म्हणजे पहिलेही म्हणतो आहे रद्द करा, दुसरे म्हणतो आहे रद्द करा, आणि तिसरे म्हणतो आहे रद्द करा. फक्त चौथं म्हणतो आहे की रद्द करू नका, कारण हिस्ट्रीमध्ये असे काही दाखले आहेत की मुख्यमंत्री नसताना उपमुख्यमंत्र्याने खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे, असा काहीतरी असेल. आता वाचा प्रश्न. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधान सोडून बाकीची विधाने युक्तिवाद बळकट करतील. आता मी असं वाटतो, खालीलपैकी फक्त चौथे विधान सोडून बाकीची विधाने युक्तिवादाला बळकट करतात. बरोबर आहे का? सांगा. कारण हे फक्त कमकुवत करते. हे काय म्हणते? रद्द करू नका. हे म्हणते रद्द करा, रद्द करा, रद्द करा. आणि ऑलरेडी आपल्याला काय करायचं आहे? रद्दच करायचं आहे. म्हणजे चौथं सोडून बाकीचे सर्व काय म्हणतात? रद्द करा. क्लिअर आहे की नाही? प्रश्नाला असं समजून घ्या, कारण हा नाही का, हा कंबाईनमध्ये येऊ शकतो. ग्रुप बीच्या मेन्सला, PSI STI ASO मेन्सला एका मार्काला प्रश्न खूप मस्त बसतो, कारण लहानसा प्रश्न आहे, स्टेटमेंट पण लहानसे आहे, आणि फक्त तो तुम्हाला समजू देणार नाही असं असू शकते. थोडंसं समजायला डिफिकल्ट जाऊ शकते. मग त्या केसमध्ये काय करा? सपोर्ट, अनसपोर्ट, सपोर्ट, अनसपोर्ट किंवा रद्द, नकार, असं जे काही तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने लिहून घ्या. त्यानंतर प्रश्न वाचा आणि त्यानंतर ही बाब लक्षात घ्या. यातून एक नवीन शिका की जे वर्डिंगच्या फॉर्ममध्ये असते ते करेक्ट असते असंच नाही. बऱ्याचशा वेळेस त्याला काय राहते? विशिष्ट प्रकारची टोन राहते. बोलताना टोन लक्षात येते, पण वाचताना येते का? नाही लक्षात येत. पण पॅसेजमध्ये वाचतानाही तुम्हाला टोन जी आहे ती लक्षात यायला पाहिजे. मी सांगितलं ना की पॅसेजला काय असते? स्वतःची एक टोन असते. त्यावरून तो पॅसेज कसा जातोय ते तुम्हाला लक्षात घ्यायचं असते. म्हणून टोन तुम्हाला वर्डिंगवरूनही लक्षात घ्यायला यायला पाहिजे. क्लिअर सर्वांना प्रश्न? जसं तुम्ही 4 सांगितलं आहे, पण कदाचित तुम्ही या पद्धतीने गेले असाल तर बेस्ट, नाही तर मग काही हरकत नाही. कसं येते ते सुद्धा मी या ठिकाणी करून तुम्हाला दाखवलं. क्लिअर सर्वांना? चला आता पुढला प्रश्न पहा. आता इथून नाही का तुमचं चुकणार नाही याची काळजी घ्या, कारण मला असं वाटते की
हा जो चौथा प्रश्न आहे, इथपर्यंत तुम्हाला जे काही चुकायचं होतं ते बरोबर चूक केली, मी दुरुस्त केली आणि अप टू डेट आहे आता सर्व. आता इथून जर तुमचं समोरचं चुकलं तर तुमच्या चुका रिपीट होत आहेत असं मानलं जाईल. क्लिअर आहे की नाही? कारण सॉल्व्ह करायला जे काही लागते ते सर्व म्हणजे मला माहित आहे इथपर्यंत तुम्ही चुकताच, आणि मी सांगितलंय की 4-5 प्रश्न तुमचे चुकतीलच चुकतील. काय काय चुकते ते पण सांगितलं, को रिलेटेड, अनरिलेटेड, टोनिंग वगैरे कसं काढायचं आहे सर्व काही क्लिअर आहे. म्हणून इथून समोरचं चुकू द्यायचं नाही. ठीक आहे ना? चला पुढला प्रश्न पहा आणि वेळ घ्या, 10-15 मिनिटं घ्या, काही हरकत नाही. MPSC राज्यसेवा 2017. कोणी निर्णय नाही द्यायचा, तटस्थ म्हणून पहा त्याला. मराठी क्लिअर सर्वांना? कोणता मराठी वर्ड समजत नसेल तर विचारा. आणखीन समोर एक स्लाइड आहे, वाचलं का? हा, शांततेत वाचा. विसंगत म्हणजे अपोजिट, कॉन्ट्राडिक्ट. कंप्लीट झालं? हां, ठीक आहे. चेंज करायची असली तर सांगायचं मला. अ ब क. ओके. सप्लिमेंटरी, सपोर्ट करणारे. ओके, परत चेंज करू मागे. ऑप्शन तरी पाहून घ्या, म्हणजे तुम्ही इलिमिनेशन वगैरे यूज करत असाल किंवा ऑप्शन लिहून घ्या. तुम्ही जर इलिमिनेट करत असाल तर मग तुम्हाला मदत होईल. मागची स्लाइड. ठीक आहे, चला पहा. आयदर ऑर. बरं, सेकंड ना. आयदर ऑर. बरं, ओके. सेकंड. थर्ड. ऑप्शन आहेत फक्त अभक्कम, अ किंवा ब भक्कम, क वगळता सर्व भक्कम, आणि चौथा ऑप्शन आहे सर्व भक्कम. दुसरं, तिसरं, चौथं. सेकंड, थर्ड,
सेकंड 4 4 4 4. बरं, एक मिनिट हा. मला सांगा, पहिलं काय म्हणते आहे विसंगत आणि दुसरं म्हणते आहे परस्पर विरोधी. पण तुमच्या माइंडमध्ये असं सुरू आहे का सर, विसंगत घेतलं तर मग तिसरं जे ऑप्शन आहे परस्पर पूरक, ते कसं काय घ्यावं मग आम्ही? कारण आम्ही जर विसंगतला करेक्ट म्हटलं तर मग आम्ही परस्पर पूरक घेऊ नाही शकणार, बरोबर ना? बरं सर, विसंगत घेतलं तर परस्पर विरोधी घेता येईल, कारण सर दोन्ही सारखेच झाले, ठीक आहे ना? जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहे. क्लिअर आहे की नाही? कारण मी काय सांगितलं, तुम्ही देवाचं अस्तित्व आहे याला जर मान्य केलं तर देवाचं अस्तित्व नाही याला तुम्ही मान्य करू शकत नाही असं नाही. पटवून देणारा देत असेल तर तुम्ही काय म्हणाल, तेही करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे, बरोबर आहे का सांगा? तुम्ही जर या मान्यतेने जात असाल की नाही सर आम्ही परस्पर विसंगत परस्पर विरोधी म्हणून घेतली म्हणून सर आम्ही परस्पर पूरक घेणार नाहीत, त्याने काय पटवून दिलं तिथं पहा. जर त्यानेही तिथे परस्पर पूरक का आहेत हे तेवढ्याच स्ट्रॉंगपणे स्ट्रेंथने समजून दिलं असेल तर त्यालाही तुम्हाला सत्य मानावंच लागेल. येत आहे का सांगा? ठीक आहे ना? आता पहा काय म्हणतोय, लिओनार्दो दा विंचीने 1508 साली केलेले मानवी शरीराच्या आतल्या भागाचे रेखाटन, म्हणजे जी ॲनाटॉमी आहे ती त्याने काहीतरी काढली असेल, इथे सर्व दाखवलं असेल, हार्ट आहे, हे आहे, ते आहे, असं त्याने त्या ठिकाणी दाखवलं. तो असं म्हणतो आहे आंत्रयोजी हा मानवी शरीराचा 79 अवयव असल्याचे जाहीर केले. म्हणजे आंत्रयोजी त्याने सांगितलं केव्हा 1508 मध्येच त्यानं काय केलं होतं, आंत्रयोजी हा अवयव दाखवला होता. आणि हे पण मेन्शन केलं की त्यानेच जाहीर केलं होतं की कोणता हा 79 अवयव आहे. त्यानंतर काय झालं, हे केव्हाची बाब आहे 1508 मधली. मग काही वर्ष होऊन गेले, कुठं पोहोचलो आपण 2017 मध्ये. जानेवारी 2017 साली संशोधकांनी आंत्रयोजी हा मानवी शरीराचा नवा 79वा अवयव असल्याचे जाहीर केले. मग आता दोन कारणं म्हणजे दोन बाबी असू शकतात. मग त्याचा जो भाऊ असेल कोणाचा, लिओनार्दो दा विंचीचा, तो काय म्हणेल, तो रागाने म्हणेल आम्ही तर 1500 पासून म्हणून राहिलो, तुम्ही ऐकायला तयार नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याच्या मनात काय झाला, विरोधाभास झाला. बरं, तो काय म्हणेल, तुम्ही आता सांगता, तुम्ही 2017 मध्ये सांगता, अरे माझ्या भावाने तर केव्हाच सांगितलं होतं, 1508 मध्येच सांगितलं होतं की आंत्रयोजी नावाचा अवयव असतो. म्हणजे काय झालं, हे परस्पर विरोधी झाले. काय झाले, परस्पर विरोधी झाले. आणि व्यवस्थित आहे, तो जर असं बोलत असेल तर त्याच्याकडे प्रूफ आहे ना की माझ्या भावाने केव्हा केलं होतं, 1508 मध्येच तुम्हाला करून दाखवलं होतं आणि तुम्ही आता मान्यता देत आहे त्याला. जर ते परस्पर विरोधी म्हणून घेतले तरी काय असेल, करेक्ट असेल. जर तो असा काही एक्सप्लेनेशन देत असेल तर आता वाचा, ही तार्किकदृष्ट्या विसंगत म्हणून विचारात घेता येतील. कारण लोकांना 17व्या शतकात आंत्रयोजीचे अस्तित्व माहिती होते आणि विंचीचे रेखाटन याचा पुरावा देते, बरोबर? हे परस्पर विरोधी असतील. कारण काय, लोकांना 17व्या शतकात म्हणजे तेव्हा माहिती होतं की आंत्रयोजी नावाचा अवयव होता आणि तुम्ही आता सांगून राहिले, म्हणजे परस्पर विरोधाभास झाला की नाही सांगा? आलं का लक्षात? त्यामुळे हे काय असेल, करेक्ट असेल. ठीक आहे, हा 16वे शतक. ही तार्किकदृष्ट्या तिथे काहीतरी मिस्टेक झाली असेल, ठीक आहे ना? ठीक आहे, समोर पहा, ती परस्पर विरोधी म्हणून विचारात घेतली जातील. मग इथे आता सपोर्टच भेटला, सर विसंगत घेतली म्हणून विरोधी आपल्याला घेता येईल. पण जर परस्पर विरोधी आहेत याचं त्याने कारण तेवढं स्ट्रॉंग दिलं असेल तर मग घ्यायचं. ॲटलिस्ट याच्यासारखी जरी दिलं तरी आपल्याला चालून जाईल, पण खूप त्याला वीक करणारं नसावं, ठीक आहे ना? पहा काय म्हणतोय, ती परस्पर विरोधी म्हणून विचारात घेता येतील कारण किमान 5 शतकापासून लोकांना मानवी शरीरातील आंत्रयोजीच्या अस्तित्वाची माहिती असूनही संशोधकांनी तो नवा असल्याचे जाहीर केले, बरोबर आहे की नाही? म्हणजे हा काय म्हणतो आहे की नाही, ते विधान परस्पर विरोधी आहेत. कारण काय, लोकांना तर केव्हापासून माहिती आहे की आंत्रयोजी नावाचा शरीरात काय असते, अवयव असते, आणि हे लोक आता सांगत आहे. म्हणजे हे काय झालं, हे परस्पर विरोधी झालं, ठीक आहे ना? म्हणजे सेकंडचं सुद्धा एक्सप्लेनेशन त्याने तेवढ्या स्ट्रेंथने दिले आहे, म्हणून दोन्ही काय असतील, करेक्ट असतील. आता मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही परस्पर विसंगत परस्पर विरोधी म्हणून जर त्यांना घेतलं असेल तर तुम्ही त्यांना परस्पर पूरक म्हणून घेऊ शकत नाही, असं नाही. जर तुम्ही असा विचार करत असाल तर मग तुम्ही निर्णय दिलाच आहे, कोणता, की ते परस्पर विरोधी आहे म्हणून सर ते आम्ही परस्पर पूरक घेणार नाही, म्हणजे तुम्ही डिसिजन ओरिएंटेड गेले. आता हे पहा, संशोधकांनी तपशिलात अभ्यास केल्यानंतर तो मानवी शरीरातील 79वा अवयव असल्याची ओळख पूर्वी माहिती असलेल्या आंत्रयोजीला दिल्यामुळे ती परस्पर पूरक ठरतात, ठीक आहे ना? आता पहा, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता मधात कोरोना आला होता की नाही सांगा? मग कोरोना आलेला असताना म्हणजे आता जे जुने लोक आहेत ज्यांनी जे काळा वगैरे घेत होते किंवा मग काहीतरी आणखीन असं काहीतरी घेत होते,
मग त्या लोकांनी असं सांगायला सुरुवात केली की अरे काळाचा यूज करा, त्याने इम्युनिटी बिल्ड होते, त्याने हे होते ते होते. आता ते आत्ता सांगत होते असं नाही, बरं कोरोना आला तेव्हा सांगत होते असं नाही, ते खूप वर्षापासून सांगते काळा घेत चला, गरम पाणी प्यायचं, हळदीचं दूध प्यायचं, ठीक आहे की नाही, हे काही खूप वर्षापासून ते सांगत आहे. पण आता इतक्यात कोरोना आला, मग काय केलं, मग आपल्याकडचं जे हेल्थ डिपार्टमेंट आहे त्यांनी संशोधन केलं आणि त्यांनी सांगितले की हो काय करा, काळा प्या. मग त्यांनी जे काही तेव्हा सांगितलं होतं त्यांनी अंदाजे सांगितलं असेल, पण त्याला आता सायंटिफिकली सपोर्ट मिळाला की नाही सांगा. त्याला आता काय मिळालं आहे, सायंटिफिकली सपोर्ट मिळाला आहे. म्हणजे ते परस्परपूरक झाले की नाही, इथे असंच झालं. बरं ठीक आहे, त्याने सांगितलं असेल 1508 मध्ये त्याने सांगितलं असेल की आंत्रयोजी नावाचा अवयव आहे. पण आता ती टेक्निक आहे की ज्या टेक्निकने आपण ह्युमन बॉडी डिसेक्ट करू शकतो आणि प्रत्येक अवयव किती जरी लहान असला तरी त्याचं आपण ऑब्झर्वेशन करू शकतो. आणि आता संशोधकांनी असं केल्यानंतर त्यांनीही मान्यता दिली की हो 79वा क्रमांकाचा जो अवयव आहे तो आंत्रयोजी आहे. म्हणजे त्याने जे काही सांगितलं त्याला हे संशोधन सपोर्ट करते की नाही सांगा. त्याने सांगितलं त्याचं प्रूफ यांनी देऊन टाकलं, म्हणजे सपोर्टिव्ह झालं की नाही, म्हणजे परस्पर पूरक आहे हे सुद्धा काय ठरते या ठिकाणी, करेक्ट ठरते. सो करेक्ट असायला पाहिजे सर्व भक्कम. समजते काय गडबड होते. हा नाही का, हा खूप नवीन आहे तुमच्यासाठी युक्तिवाद. कन्क्लुजन वगैरे जमून जाते, अजमशनी थोडंफार जमेल, पण इथं तुमच्या माइंडमध्ये असंही सुरू असेल काय सर आम्ही सांगतो काही तुम्ही नाहीच म्हणता, ठीक आहे ना. बरं मग समजूनही सांगता की हो चुकीचं आहे म्हणून, येतं ना लक्षात, हे असं होईल. आणि युक्तिवादावर 3-4 प्रश्न मानून चला, 3 तरी अज्युम करून चला तुम्ही की 2-3 प्रश्न तुम्हाला युक्तिवादावर राहतील. आणि त्यालाही माहिती आहे की विद्यार्थ्यांना युक्तिवाद काढणे काय जाते थोडंफार कठीण जाते. बरं एक्सप्लेनेशन समजलं का सांगा. काही अडचण असेल तर विचारा या ठिकाणी. हो मग घेता येईल, पण मला असं वाटतं की तिथे तेच असलं पाहिजे. हा 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 मग घेता येईल. क्लिअर सर्वांना समजते आहे ना. मजेदार आहे की नाही टॉपिक. आता हे कसं होते हळूहळू, आता तुम्हाला असं जे माझं असं मत आहे की हे जर व्यवस्थित तुम्ही शिकले की नाही तर हळूहळू मॅच्युरिटी येत जाईल तुम्हाला. हे किती किती मुलून तोलून बोलावं लागते, कारण काय काय अर्थ निघतो काय माहिती आहे ना. लोक तुम्हाला माहिती आहे की नाही की कधी कधी स्टेटमेंट हे जे नेते लोक असतात ते नेते लोक कधी कधी एक नॉर्मल स्टेटमेंट करतात, म्हणजे त्यांच्या मनात असं काही नसते. मग विरोधी किंवा मग आणखीन जे काही असतात ते त्याचा एवढा विपर्यास करतात की नाही यानं असंच म्हटलं, देशाचा अपमानच केला, असंच झालं तसंच झालं. क्लिअर आहे की नाही. म्हणून बोलताना किती काळजी घ्यायला पाहिजे हे सर्व तुम्हाला यातून लक्षात येईल, कारण काय काय अर्थ निघू शकतात हे सर्व तुम्हाला इथे आता समजते आहे. ठीक आहे ना. लक्षात आला. आयोगाने सेट केलेला हा एक प्रश्न होता. आणखीन पहा एक प्रश्न. हा लाकूड सामान, फर्निचर. कोणतं. हा वाहतुकीचा खर्च. वाहतुकीचा खर्च व आयात कर, कारणे कर भरला तरीही तेथे लाकूड सामान आयात करणे स्वस्त पडते.
ऑप्शन सांगू का? बर, कन्फ्युजन होते आहे का खूप? सांगा, कन्फ्युजन होते आहे का खूप? हां ठीक आहे, नंतर बघू मग. हां नाही ठीक आहे, ठीक आहे. ते कसं आहे, जे सोपी वाटेल की नाही ते करा. हां ऑप्शन पहा, ऑप्शन पहा. कसं नाही, हा उद्याच घेऊ, फ्रेशमध्ये घेऊ एकदम. हां तो आहे थोडासा टेक्निकल. नाही नाही, तुम्हाला जे समजायला पाहिजे ते समजणार नाही. थोडं कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे. हा सोपी आहे समजायला, करा. समजायला सोपी आहे, एका रिडिंगमध्ये समजते. यापैकीच एक निवडायचा आहे, ABCD. बाकी तिकडे ऑप्शन नाही आहे. एकाच पेजवर आहे. कमकुवतपणा, कमकुवत करणारा, कमकुवत करणारं. पण आता सर्वच मला असं वाटतं की कमकुवत करतात, सर्व नाही म्हणजे मॅक्झिमम कमकुवत करतात त्यामधले. पण तुम्हाला ते निवडायचं आहे जे त्याच्यामध्ये दिलेल्या बाबीशी संबंधित असेल, मग आहे ना. पहिले तर चारही ऑप्शन वाचा, काही इलिमिनेट होते का पहा. लेस इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट असं काही लावता येते का पहा व्हेटेजनुसार. ओके. सेकंड, फर्स्ट, सेकंड, फोर, सेकंड, सेकंड, फोर फोर फोर, फोर फोर फोर, फर्स्ट, सेकंड, थर्ड. बरं झाला म्हणजे आज तुमचं आधीचं लेक्चर नव्हतं नाही का, कारण असं वाटतं की थकले तुम्ही. फर्स्ट, तिसरं, तिसरं, सेकंड, फर्स्ट. ते याच्या आधीचं परवडलं की नाही. जनरल मेंटल ॲबिलिटी जे आहे ते आहे, चुकलं तर चुकलं, बरोबर तर बरोबर. इथं माहिती पडत नाही चुकते की बरोबर आहे. आता ठीक आहे, तुम्ही यावर्षी निघून जा, येणाऱ्या वर्षात जर काय सीसेट क्वालिफाईंग झालं तर मग असे 25 प्रश्न राहतील कमीत कमी. कारण UPSCला आहे ना, UPSCचं हे कॉम्प्रेन्शन आहे बरं. UPSCला आहे, UPSCचं कॉम्प्रेन्शन असंच राहते. अजम्पशन सांगा, हे सांगा. हां क्लिअर, कम्प्लीट. हां ठीक आहे, पहा वाचा, वाचा सर्वजण. सौरढाग ही नियमित कालावधीनंतर सूर्याच्या पृष्ठभागावर तयार होणारी थंड व गडद क्षेत्रे आहेत. ठीक आहे. पण मग इथून लक्षात येते की सौरढाग एक्झॅक्टली काय आहे. तर काय आहे की नियमित कालावधीनंतर सूर्याच्या पृष्ठभागावर जे लाईट अँड डार्क एरियाज तयार होतात ते म्हणजे सौरढाग किंवा सूर्यावर डाग, असं लक्षात ठेवा. ठीक आहे ना. वाढलेल्या सौरढाग घटना व पृथ्वीवरील वादळी कालखंड एकाच वेळी येतात असे वैज्ञानिकांचे निरीक्षण आहे. डॉक्युमेंटेशन आहे का?
नाही, काय आहे फक्त ऑब्झर्वेशन. म्हणजे काय की जेव्हा तिकडे सौरदाग पडतात तेव्हा इथं काय येतात, वादळ येतात पृथ्वीवर, असं त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. पण त्यांचं काही रिलेशन डेफिनेटली आहे असं फक्त निरीक्षणावरून म्हणता येईल का? निरीक्षण आहे म्हणजे त्यांनी याचं खूप संशोधन करून दिलं असं म्हणता येईल का? नाही, फक्त ऑब्झर्वेशन आहे. समोर पहा, पृथ्वीला जोरदार आणि व्यापक क्षेत्रात होणारा वादळी हवामानाचा कालखंड हा त्रास सौरढागांच्या वाढलेल्या संख्येमुळे होतो. म्हणजे पृथ्वीला जोरदार वादळ केव्हा येतात हा म्हणतो, जेव्हा सौरढागां वाढतात तेव्हा येतात. ठीक आहे ना. वरील युक्तिवादाचा कमकुवतपणा दर्शवणारे सर्वात योग्य विधान निवडा. कमकुवतपणा म्हणजे याला वीक करायचं आपल्याला, बरोबर आहे की नाही? आता नाही काही समजलं तर जे स्ट्रॉंग आहे त्याला यस आणि वीक आहे त्याला डब्ल्यू असं लिहिता येईल ना. पहिलं वाचा. हा युक्तिवाद कमी सौरढागांचा पृथ्वीच्या हवामान प्रणालीवर होणारा परिणाम दुर्लक्षित करतो. म्हणजे जसं हा इथं म्हणतो आहे की सौरढागांची संख्या वाढली तर पृथ्वीवर जास्त वादळ येतात, पण हा म्हणतो आहे की सौरढागांची संख्या कमी असली तर पृथ्वीच्या हवामान प्रणालीवर होणारा जो परिणाम आहे त्याविषयी काही दिलं नाही याच्यामध्ये, म्हणजे तो दुर्लक्षित करतो. म्हणजे सर बरोबर वाटते आहे, सध्या तरी बरोबर वाटते आहे. चारही वाचल्यानंतर मग लक्षात घेऊ. त्यानंतर हा युक्तिवाद पृथ्वीच्या वातावरणातील कमी दाब प्रणालीमुळे वादळे निर्माण होतात या वस्तुस्थितीवर आक्षेप घेतो. हे आपल्याला माहिती आहे की कमी दाबामुळे वादळ निर्माण होतात, बरोबर आहे की नाही? पण याच्यामध्ये काही दिलं आहे का असं? नाही घेता येणार. ठीक आहे, हा जरी ते करेक्ट आहे, बरं आहे ते करेक्टच, कारण याच्यामध्ये हे तर दिलं नाही ना की कमी दाबाच्या प्रदेशामुळेही वादळ निर्माण होतात. रिअल कंडिशन तीच आहे, पण इथं त्याविषयी काही दिलं आहे का? नाही. कारण हा काय म्हणतो आहे, सौरढागामुळे काय होतात, वादळ निर्माण होतात, पण त्याच्याशी कोरिलेट फारसं करत नाही. तरी जर वाटत असेल तर होल्डिंगवर ठेवायला काही हरकत नाही, पण दुसरं चुकीचंच आहे. पहिलं ठेवता येईल. हा युक्तिवाद पृथ्वीवर नेहमीच कोठे ना कोठे वादळ होत असते या वस्तुस्थितीकडे लक्ष देत नाही. नाही असं म्हणता नाही येणार. वादळ होते आहे, तोही तर म्हणतोय आहे ना, वादळ होतेच आहे. सौरढाग वाढतात तेव्हा वादळ होते, आणि तिथे पृथ्वीवरच म्हणतोय. आता तिथे काही स्पेसिफिक जगाचा उल्लेख नाही आहे. असं म्हटलं आहे का की फक्त अमेरिकेत होते की भारतातच होते? नाही, तोही पृथ्वीविषयी बोलतो आहे, हाही पृथ्वीविषयीच बोलतो आहे, पण फारसं काही एवढं लक्षात येत नाही. चौथं पहा, या दोन घटना एकाच वेळी घडून येत असल्यामुळे एक दुसरीला कारणीभूत आहे असे गृहीत धरले आहे. ठीक आहे ना. म्हणजे तिकडे सूर्यावर सौरढाग येणं आणि इकडे वादळ येणं हे यांचं निरीक्षण आहे, आणि या निरीक्षणाच्या बेसिसवर तो काय देतो आहे, या ठिकाणी युक्तिवाद देतो आहे की जास्त सौरढाग असतील तर काय येतात, जास्त वादळ येतात. पण हे त्यांचं काय आहे, निरीक्षण आहे. याचा काही प्रूफ आहे का त्यांच्याकडे? नाही. म्हणजे हे जे काही ते म्हणत आहेत की सौरढाग वाढले तर वादळ वाढतात, हे काय झालं, त्यांचं गृहीतक झालं. गृहीतक म्हणजे प्रूव्ड असते का? नाही. म्हणजे हे प्रूफ आहे का? नाही. म्हणून जर आपण समजा ए ला आणि डी ला जर कम्पेअर केलं तर डीचं वेटेज काय आहे, जास्त आहे. ठीक आहे ना. एचं पण सांगतो कमी का आहे. हा युक्तिवाद कमी सौरढागांचा पृथ्वीच्या हवामान प्रणालीवरील परिणाम दुर्लक्षित करतो. मला सांगा, जर हे करेक्ट असेल तरच ते विचारात घेता येईल की नाही? जर मला सांगा सौरढागामुळे पृथ्वीवर वादळे उठतात हे जर प्रूव्ह असेल तेव्हाच याचा विचार करता येऊ शकतो की कमी सौरढाग असतील तर कमी वादळे येतील. पण हेच तर करेक्ट नाही आहे. मला सांगा, हे निरीक्षण करेक्ट आहे का? नाही. म्हणजे याच्याविषयी तर आपण बोलूच शकत नाही. म्हणजे पहिले हे करेक्ट करावं लागेल. हे जर प्रूव्ह असेल की हो सौरढागामुळेच पृथ्वीवर वादळाची निर्मिती होते, हे जर प्रूव्ह असेल तर मग मात्र आपण याचा विचार करू शकतो. पण हेच तर आपल्याला माहीत नाही, कारण हे काय फक्त निरीक्षण आहे. म्हणजे सर्वात मोठं जे आहे, म्हणजे सर्वात जास्त वेटेज जे आहे ते कोणाला असायला पाहिजे, या ठिकाणी डी ला असायला पाहिजे. क्लिअर आहे ना? आणखीन विचारा काही. बी सोबत नाही ना. बी मध्ये एक फक्त अडचण वाटते आहे, वातावरणातील कमी दाब प्रणालीमुळे वादळ निर्माण होतात. हे आपल्याला माहिती आहे, आपण शिकतो जिओग्राफीमध्ये. ठीक आहे ना. पण इथे त्याचा काही रेफरन्स थोडाफार तरी असला पाहिजे ना. नाही काही तर असंच असलं पाहिजे, इतर कारणे. जर इतर कारणे असा एखादा शब्द जरी असताना तरी मग आपण विचारात घेतला असता. इतर कारणे म्हणजे पृथ्वीवरील कमी दाबाचा पट्टा असं आपण विचारात घेऊ शकलो असतो. पण त्याने दुसरं काही कारणच नाही दिलं. तो एकच कारण सांगतोय, कोणतं, सौरढाग आणि वादळ. जर इतर असं काही दिलं असतं तरी आपल्याला ते सेकंड विचारात घेता आलं असतं. ठीक आहे ना. हा बी रिलेव्हंट नाही आहे म्हणून. ठीक आहे ना. म्हणून आपण बीला इथे नाही घेत आहे. आणखीन विचारा. हा युक्तिवादाला हा नाही युक्ती हा वीक म्हणता येईल. ठीक आहे ना. पण मला असं वाटतं की जर आपण
याच्यातून काही सांगू इच्छित असेल तर हे जास्त बेटर राहील. मग मला सांगा ना, एखाद्याला वीक करण्यासाठी तर मग आपण काही कुठली बाहेरचे स्टेटमेंट देऊ शकतो की नाही. सपोज आपल्याला एखादी बाब वीकच करायची असेल, मग आपण असं म्हणू शकतो ना, सपोज मी असं म्हटलं की हा प्रश्न आहे, हा करून ठेवा. मग जर समजा असं वीकच करायचं असेल, मग कोणी उठून म्हणेल नाही सर हा बँकिंगला येत नाही, मग आम्ही करत नाही. मग वीक तर होते याच्यामुळे, पण तो रिलेटेड आहे का MPSCशी? आलं लक्षात? म्हणजे वीक तर होते आहे, पण कोरिलेट नाही करत यामध्ये दिलेल्या मॅटरला. आलं लक्षात? ठीक आहे ना. या पद्धतीने तुम्हाला जायचं असेल. ठीक आहे, क्लिअर आहे का? थोडंसं कन्फ्युजिंग वाटतंय का? आहे ना, थोडा वेळ लागेल कारण तो टॉपिक आहे तसाच. क्लिअर आहे ना. तरी खूप बेटरली आपण घेतो आहे, खूप स्लोली घेतला आपण आज. ठीक आहे ना. उद्या आपण परत डिस्कस करू या विषयी. ठीक आहे, कोणी अब्सेंट राहू नका. चा